सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या. चला तर सुरू करूया आजचा एपिसोड, ज्याचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन, भाग 176. अर्जुनने आता स्वीटीच्या डिलिव्हरीला होईपर्यंत तन्वीसोबत अबोला पकडायचं ठरवलं आणि त्यानं त्याचं मन घट्ट केलं आणि त्यानं तन्वीला बेडरूमच्या बाहेर रात्री झोपायला सांगितलं. तन्वीसुद्धा आता भावूक होऊन रडत रडत सोफ्यावर झोपली आणि त्याला म्हणाली, प्लीज बेडरूमचा दरवाजा तरी लावू नकोस. आणि त्यानंही काहीच न बोलता तसंच झोपायचं ठरवलं आणि हॉलमधून तन्वी त्याच्याकडे बघत बघत झोपली. निदान इतका तरी दिलासा तिला मिळाला की ती त्याला लांबून तरी पाहू शकते. पण आता जवळजवळ हे 2 महिने ती कशी काढणार होती काय माहीत. आणि अर्जुन माझ्याशिवाय राहू शकेल का असाही प्रश्न तिला पडला. पण नक्कीच अर्जुन राहू शकतो. वेळप्रसंगी तो मेणाहून मऊ असतो आणि तशीच वेळ पडली तर वज्रासारखा कठीण असतो. पण सगळ्यांसाठी वेगळे रूल असतील त्याचे. मी त्याची बायको आहे म्हणून माझ्यासाठी वेगळे रूल नाहीत का असा विचार करत करत तन्वी आता झोपली. आणि पहाटे पहाटे थंड हवा आली. बाहेर पाऊस सुरू होता आणि त्या थंड हवेनं तिच्या अंगावर शहारा आला आणि तिनं झोपेतच दोन्ही हात स्वतःभोवती लपेटले. आणि त्याचवेळी तिला अत्यंत उबदार वाटलं, कारण कोणीतरी तिच्या अंगावर ब्लँकेट घातलं होतं आणि तिच्या केसातून प्रेमानं हात फिरवला. आणि त्या हातात प्रेमाची इतकी ऊब होती आणि तिनं ओळखलं की तो अर्जुन आहे. मग तिनं हळूच डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघून चकित होत म्हणाली, अर्जुन बेबी तू इथे. तसं अर्जुननं त्याचं एक बोट तिच्या ओठांवर ठेवलं आणि नेहमीची त्याची करडी नजर तिच्यावर रोखत म्हणाला, श बोलू नको काहीच, झोप. रात्री खूप उशिरा झोपलीस ना. आणि हे काय आहे तनू, ब्लँकेट घेऊन तरी झोपायचं ना. तुला सर्दी आली तर तुला त्रास होईल आणि तुला त्रास झाला तर मला त्रास होतो, माहीत आहे ना तुला. तन्वीचे डोळे आता पाण्यानं भरले आणि त्याचा हात हातात घेऊन ती म्हणाली, अर्जुन आय एम सॉरी, पण तू मला इतकी कठोर शिक्षा नको ना देऊ. तू हवं तर मला 2 महिने उपाशी राहायला सांग, मी ते करेल. पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी अन्न पाण्याशिवाय राहू शकते अर्जुन, पण तू माझा श्वास आहेस आणि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, तुला काय वाटलं मला हे माहीत नाही का. आणि तू मला सांगायची गरजच नाही की मी तुझ्यासाठी काय आहे. तुझ्यापेक्षा हे मी जास्त चांगलं ओळखतो, समजलं. तनू तू काहीच न बोलता फक्त तुझ्या नजरेनं मी ओळखतो तुझ्या मनाची भाषा. आठवतं तुला जेव्हा आपण दोघं पहिल्यांदा भेटलो तेव्हा एकमेकांशी असेच नजरेनं बोललो होतो आणि तिथूनच आपण दोघांनी एकमेकांचा पाठलाग केला. एकमेकांच्या नजरेनं नजरेचा पाठलाग करता करता आपल्या दोघांच्याही मनाने मनाचा पाठलाग केला. शेवटी एकमेकांच्या हातात हात घातले आणि इथपर्यंत प्रवास करत आलो की आता आपण आजी आजोबा होणार आहोत. आणि या प्रवासात मागे वळून बघितलं ना तनू, तर इतक्या वर्षात मी जे काही मिळवलं ना ते मला काहीच दिसत नाही. फक्त माझ्या पावलांशेजारी तुझी असलेली पावलं मला दिसतात. असं म्हणून अर्जुनचाही कंठ दाटून आला आणि त्यानं तन्वीला घट्ट मिठी मारली. तिनंही त्याला घट्ट मिठी मारली आणि आय एम सॉरी बेबी आय एम सॉरी, मी तुला खूप हर्ट केलं म्हणून रडत होती. आणि त्याचवेळी पुन्हा एक थंड हवेची झुळूक तिच्या अंगावर आली तशी ती भानावर आली आणि तिने डोळे उघडून बघितलं तर तिचे हात रिकामे होते. अर्जुन तिच्या मिठीत नव्हता, तिची मिठी रिकामी होती आणि तिच्या अंगावर ब्लँकेटही नव्हतं. आणि तिनं बेडरूममध्ये बघितलं तर लाईट ऑफ करून अर्जुन झोपलेला होता, तसाच तिच्याकडे पाठ करून. आणि तन्वी पुन्हा त्याच्याकडे बघत रडत रडत म्हणाली, आय एम सॉरी बेबी, आणि उशीमध्ये तोंड खुपसून रडायला लागली. पण आता अर्जुनसमोर रडून उपयोग नव्हता. त्यानं एकदा डिसिजन घेतला की घेतला. त्यामुळे आता तिनं ठरवलं त्याच्या निर्णयाला ॲक्सेप्ट करायचं आणि हे कोणालाच कळू द्यायचं नाही की आम्ही वेगळ्या वेगळ्या बेडरूममध्ये राहतो. नाहीतर इथं तन्वीचा अपमान झाला असता. जेव्हा एखादा नवरा रूममधून जायला सांगतो तेव्हा त्या बाई पण राहतच नाही. आणि ज्याच्या जीवावर इतका रुबाब करायचा तोच काही किंमत देत नाही, बेडरूममधून हाकलून देतो. हे जर सगळ्यांना कळलं तर काय इज्जत राहिली असती तिची. म्हणून तन्वी लवकर उठली
आर्यन आणि स्वीटी खाली यायच्या आत आणि आर्याच्या बेडरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आली. नेहमीप्रमाणे नाश्ता वगैरे केला, पण रोजची अर्जुनची मिठी झोपताना आणि उठताना तिच्या भोवती नव्हती, म्हणून ती निराश होती. खूप चुकल्यासारखं वाटायचं. आणि आता अर्जुनही रेडी होऊन आला आणि तिने आधी त्याच्या सवयीनुसार त्याच्यासमोर कॉफी ठेवली आणि त्या कॉफीवर सुद्धा तिनं भरपूर फेस केला होता आणि कॉफीच्या पावडरने स्माइली काढली होती आणि त्याला थोडंसं हस ना म्हणून विनवत होती. आणि अर्जुन सरांनी त्या फेसावर फुंकर टाकली आणि सगळी स्माइली गायब झाली. मग नाश्ता वगैरे दिला, त्यानंही गुपचूप खाल्ला आणि ऑफिसला निघून गेला. नेहमीप्रमाणे त्याचं रुटीन सुरू झालं. संध्याकाळीसुद्धा डिनर वगैरे करायचा, पण फक्त बेडरूममध्ये तिला घ्यायचा नाही. तिच्या हातचं खायचा प्यायचा आणि दोघांच्या गप्पा होत नव्हत्या. तिला तर किती सवय होती अर्जुनसोबत बडबड करायची आणि हेच तिचं आयुष्य होतं आणि अर्जुनने तिच्याकडून तिचं आयुष्यच हिरावून घेतल्यासारखं केलं होतं. मग आता असेच 8 दिवस गेले आणि सगळे झोपल्यानंतर तन्वी सोफ्यावर झोपायची अर्जुनकडे बघत बघत. त्यामुळे आर्यन आणि स्वीटीला काही कळतच नव्हतं की या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे. आणि आज नेमका आर्यन पाणी संपलं म्हणून मध्यरात्री पाणी घेण्यासाठी खाली आला आणि स्वीटीला सोफ्यावर झोपलेली बघितली आणि तो चकितच झाला. आणि ही काय भानगड आहे असं त्याला वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं तिला विचारलं की मॉम, तू रात्री सोफ्यावर का झोपली होती? डॅडसोबत का नाही झोपली? तुझ्या आणि डॅडमध्ये सगळं ठीक आहे ना? आणि तन्वीनं थोडंसं खोटं हसत म्हणाली, सगळं ठीक आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. असं म्हणून पुन्हा तिचे डोळे भरून आले, कंठही दाटून आला आणि तिनं आर्यनपासून नजर चोरली आणि हळूच डोळे पुसले. आणि आर्यननं लगेच ओळखलं की नक्कीच काहीतरी सिरियस मॅटर आहे. आणि तो म्हणाला, काय झालं आहे मॉम? आणि तन्वी म्हणाली, काय नाही रे, असंच थोडंसं भांडण, नेहमीचं टॉम अँड जेरीसारखं. आणि आर्यन म्हणाला, नाही मॉम, तुमची नेहमीची टॉम अँड जेरीवाली फायटिंग मला माहीत आहे. ती फक्त डायनिंग टेबलवरच असते आणि तिथेच छान दिसते, नंतर नसते होत ही फायटिंग. तू इथे झोपतेस याचा अर्थ बात कुछ और है. मॉम, तुला माझी शपथ आहे, सांग. आणि तन्वी म्हणाली, आर्यन कशाला शपथ घातली? या शपथेमुळे तर सगळा घोळ झाला आहे. आर्यन म्हणाला, म्हणजे काय? आणि तन्वी म्हणाली, अरे मधूच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करायला अर्जुननं यावं म्हणून मी त्याला तुझ्या मुलांची शपथ घातली आणि तो तिथे आला आणि बघ ना आता माझ्यावर किती चिडला आहे. आणि जोपर्यंत तुझे बेबी या जगात येत नाहीत तोपर्यंत तो माझ्यासोबत बेडरूम शेअर करणार नाही. त्यानं मला शिक्षा दिली आहे आर्यन. आणि हे ऐकून आर्यन डोकं पकडून म्हणाला, ओ माय गॉड, असं केलं का डॅडनं? मग मॉम, ते इतकं प्रेम करतात का गं स्वीटीच्या पोटातल्या बाळांवर? आणि तन्वी म्हणाली, हो, आणि तू पोटात होता तेव्हासुद्धा असेच प्रेम करायचे. आणि आर्यन म्हणाला, मॉम, तुझं जास्त चुकलं नाही गं, तू सांग ना मी तुझ्यासाठी काय करू? तू तर फक्त मधूची मदत केली होती आणि किती सुंदर दिसत होता तुम्ही त्या रॅम्पवर. स्वीटीही म्हणाली, हो आत्तू, खूप छान जोडी दिसत होती. तन्वी म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण अर्जुन सरांना कोण सांगणार? आणि त्याचंही बरोबर आहे, पोटातल्या बाळांची शपथ घालायची नसते हे मलाही माहीत होतं, पण काय करू, शेवटचा इलाज म्हणून मी ते केलं आणि आता त्याची शिक्षा तो देतोय मला. आणि आता हे सगळं स्वीटीनं ऐकलं आणि म्हणाली, आता तुम्ही बोलू का मामांशी? मामांना भीती वाटत असेल की माझ्या पोटातल्या बाळांना काहीतरी होईल, तर मी प्रॉमिस करते त्यांना की काहीच नाही होणार बाळांना, आणि जर काही झालं तर पुन्हा बोला पकडा म्हणावं. आणि तन्वी म्हणाली, नको, तुम्हाला वाटते इतकं हे सोपं नाही. मलाही वाटलं होतं इतकं गंभीर नसेल, पण अर्जुनने गांभीर्यानं घेतलं आहे आणि त्याचाही राग कुठपर्यंत टिकतोय ते तरी बघू. आणि आर्यन म्हणाला, मी काय म्हणतो मॉम, पण तू का गप्प बसलीस? ते लाख म्हणतील की बोलू नको, पण तू प्रयत्न कर ना त्यांना म्हणवण्याचे. आता 8-9 दिवस झाले एवढी शिक्षा खूप झाली. अँड आय एम शुअर त्यांनासुद्धा तुझी आठवण येतच आहे, पण दाखवत नाहीत. इट्स कॉल मेल युगो, यू नो. हा पुरुषी अहंकारणा खूप विचित्र प्रकार आहे. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन, हे तू बोलतोस जसा काही तुला मेल युगो नाहीच. आणि आर्यन म्हणाला, हो. आणि स्वीटी म्हणाली, मग जेव्हा तू माझ्यावर चिडतोस तेव्हा का नाही रे तुला कळत हे सगळं? आता तुझ्या मॉमची बारी आली म्हणून बोलतोस का असं?
आणि तन्वी म्हणाली, स्वीटी, अगं बायको पुढेच हा मेल इगो जागा होतो, इतर कुठेही नसतो. आता माझा मुलगा आहे म्हणून माझ्या बाजूने बोलतोय, पण हीच गोष्ट तुझ्यासोबत करताना तो इगो दाखवणार. शेवटी अर्जुन सरांचा मुलगा आहे तो. आणि आर्यन मला, मॉम काय अगं, तुझी बाजू घेऊन मी बोलतोय आणि तू मलाच बोलतेस का? पण मला नाही करमत तुम्ही दोघं असे असलात तर. तुम्ही दोघं कायम एका पार्टीत असायला हवं. आणि मॉम तू कितीही काहीही म्हण, पण मी प्रयत्न करणार आहे तुम्हा दोघांना एक करण्याचा. तन्वी म्हणाली, बघ नाहीतर या नादात तुझे डॅड तुला ओरडायचे. आणि आर्यन म्हणाला, नाही ओरडणार मॉम, मी त्यांचा खूप लाडका आहे, खूप फेवरेट, एकुलता एक कलिजे का तुकडा. मॉम कधी माझ्याकडे डॅडनं मोठे डोळे करूनही बघितलं नाही. तू बघितलंस ना, बिकॉज मी त्यांचा टायगर आहे. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन आता तू सुद्धा मामांची लाडकी बायको आहे, तरीही त्यांनी तिला शिक्षा केली ना, त्यामुळे तू जास्त हवेत उडू नको त्यांचा लाडका आहे म्हणून. आणि आर्यन म्हणाला, स्वीटी मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, जी शिक्षा डॅडनी मॉमला दिली ना ती शिक्षा मी तुला देतो, मग बघूच डॅड कसे मॉमला बेडरूममध्ये घेत नाहीत. आणि तन्वी म्हणाली, तू वेडा आहेस का? मी या मुलांची शपथ घातली तर त्यानं मला इतकी मोठी शिक्षा केली, आणि आता त्यांच्यासह तू स्वीटीला बेडरूमच्या बाहेर काढशील, मग तुझे डॅड तुला घरातून हाकलून देतील. आर्यन आणि आर्यन डोकं खाजवत आला, मॉम मग काय करायचं? आयडिया, मॉम आता रक्षाबंधन जवळ येत आहे, तू एक काम कर ना, तू ही जा मामाकडे, मग बघू ते तुझ्याशिवाय कसे राहतील. आणि तन्वी म्हणाली, नाही बाबा, अर्जुनला सोडून मी नाही जाणार, तो लांबून दिसतो हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि त्याचं खाणं पिणं नाश्ता लंच याकडे कोण लक्ष देणार? त्याची तब्येत बिघडली तर काय होईल माहीत आहे ना. आणि आर्यन हसून मला, माहीत आहे, अर्जुन सरांची तब्येत बिघडली तर जगाचं शेअर मार्केट हलतं. अर्जुन सरांना शिंका आली की इकडे सेन्सेक्स आणि निफ्टी धाडकन कोसळतात. अर्जुन सरांना ताप आला की तिकडे शेअर्सला सुद्धा ताप येतो. आणि अर्जुन सर चिडले आणि त्यांच्या रागाचा पारा हाय झाला की सगळे शेअर्स हाय होतात. आणि अर्जुन सरांना राग आला की भूकंप येतो. असं म्हणून आर्यन हसत होता. आणि आता त्याचवेळी स्वीटी आर्यनला खुणवत म्हणत होती, गप्प बस आर्यन, बोलू नको. आणि आर्यन मात्र आणखीनच हसायचा आणि म्हणाला, आणि मॉम तुला माहीत आहे का अर्जुन सरांना थंडी वाजल्यावर काय होतं गं? तन्वी आता हसली आणि म्हणाली, मला नाही माहीत. आणि स्वीटी मात्र घाबरली होती, कारण आर्यन आणि तन्वीच्या पाठीमागे अर्जुन हाताची घडी घालून उभा होता आणि त्याच्यावर चाललेले जोक तो सिरियस होऊन ऐकत होता. आणि आर्यन मला, सांग न गं मॉम, अर्जुन सरांना थंडी वाजली तर काय होईल? आणि तन्वीला काही सुचत नव्हतं की काय बोलावं, आणि ती नुसती हसत होती, कारण मागच्या 8 दिवसातून ती हसली नव्हती. अर्जुन तिला हसवायचा, पण आता आर्यन तिला हसवत होता. आणि पाठीमागून अर्जुनच त्याच्या थंड आवाजात म्हणाला, जर अर्जुन सरांना थंडी वाजून आली तर सगळ्यांच्या पॅन्ट ओल्या होतील. अँड नाव युअर टर्न टायगर. आणि हा आवाज ऐकला आणि तन्वी आर्यन हसायचे अचानक थांबले. दोघांनी जीभ चावली आणि तन्वी तशीच पुढे अर्जुनकडे न बघता गुपचूप पिक्चरमध्ये गेली. आणि आर्यनने घाबरून स्वीटीकडे बघितलं आणि स्वीटी त्याला म्हणाली, आता मर. आणि तीही निघून गेली. आर्यननं पाठीमागे बघितलं तर अर्जुनच्या हातात तिथलीच एक फ्लॉवर पॉटमधली आर्टिफिशियल फुलाची तारेची छडी होती. आणि कशालाही न घाबरणारा अर्जुन सरांचा टायगर आता त्यांच्या बिग टायगर डॅडला घाबरायला लागला आणि स्वीटीच्या पाठीमागं लपून बसला.